निवडणुकीपूर्वी 3 महिने अगोदर त्या ठिकाणी त्या योजनेचे पैसे सरसकट महिलांना कसे मिळतील यासाठी ज्या तडफेनं ज्या गांभीर्यानं सरकार त्या ठिकाणी लक्ष देत होती, निवडणुकीच्या मतदानाकरिता ते पैसे महिलांच्या खात्यात कसे जातील यासाठी गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देत होती आणि त्याप्रमाणे निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात 3 महिन्याचे पैसे हे टाकण्यात आले. ती निवडणूक झाली. यात महिलांच्या या योजनेचा सहभाग या निवडणुकीत राहिला, त्याचा फायदाही सरकारला झाला आणि आज निवडून आलेलं सरकार गेले 1 महिना उलटून गेलं आहे. आज मंत्रिमंडळाच्या शपथी झाल्या आहेत. आज सभागृहाचं पहिलं अधिवेशन पण चालू झालं, परंतु अद्याप महिलांना पैसे देण्याचं नाव या ठिकाणी सरकार काढत नाही आहे. या ठिकाणी प्रामुख्याने दिसून आलं की आता काही जाचक जसं शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी आणली गेली निवडणुकीपूर्वी, निवडणुकीच्या 2 महिन्यात शेतकऱ्यांना पैसे दिले गेले आणि निवडणूक झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचं पॅन कार्ड आहे की नाही, त्या शेतकऱ्यांची IT भरतात की नाही, इन्कम टॅक्स भरतात की नाही, या सगळ्या निकषांमध्ये शेतकऱ्यांना वगळण्यात आलं. अशा पद्धतीचं याही निवडणुकीत दिसून येतं आहे की कित्येक महिलांना या ठिकाणी या योजनेतनं वगळण्याचं काम आता सरकार करते आणि परत महिलांना धमकी देते की जर चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. खऱ्या अर्थानं मी सांगू इच्छितो, गेल्यावेळी ज्यावेळी महिलांना पैसे गेले आणि त्यावेळी त्यांचे कागदपत्रांची पूर्तता होत होती, त्यावेळी उत्पन्नाच्या दाखल्याची अट या सरकारने त्या ठिकाणी शिथिल केली. इलेक्शनसाठी गडबडीने त्या ठिकाणी कागदपत्र दाखल करून घेतले आणि सर्वसकट महिलांना त्या ठिकाणी पैसे देण्यात आले. परंतु आता मात्र रेशन कार्डवर 5 नावं असतील तर 2च महिलांना, घरातील 2च महिलांना पैसे मिळतील असं सरकार या ठिकाणी सांगत आहे. मला असं सांगायचं आहे की 5 किंवा त्या घरात असलेल्या महिलांपैकी कुठच्या 2 महिलांना तुम्ही पैसे देणार आहे, हा ठरवण्याचा अधिकार हा सरकारला कसा असू शकतो? त्या घरात 2 महिलांना पैसे मिळाल्यानंतर त्या घरात जर एकत्र कुटुंब असेल तर त्या घरात त्या पैशावरून भांडणं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांडणंही त्या घरात होऊ शकतात. या योजनेत आता ज्या महिलांकडे गाड्या आहेत त्यांना पण वगळण्यात येणार आहे. मी या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीने सरकारने सरसकट महिलांना पैसे दिले, आमची अशी मागणी राहील की यावेळीही महिलांना जर लाडकी बहीण योजनेचे पैसे देत असाल तर ते सरसकट महिलांना द्यावेत. अन्यथा या ठिकाणी महिलांच्या भावनेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे. कित्येक महिलांना आता महिला इलेक्शन झाल्यानंतर या पैशाची वाट बघत आहेत. हे जे पैसे आहेत हे आपल्याला निवडणुकीच्या काळातले पण पैसे आता सरकार देणार आहे असं महिलांना या ठिकाणी वाटतंय. परंतु या ठिकाणी असं दिसत नाही आहे की आता आलेलं सरकार हे महिलांना लवकरात लवकर पैसे कसे देता येतील आणि आपल्या आश्वासनाची पूर्तता कशी होईल यासाठी सरकार या ठिकाणी कटिबद्ध दिसत नाही आहे. सरकार वेगवेगळे या ठिकाणी या महिलांना पैसे देण्याचे कसं लेट करता येईल, कसं आचारसंहितेचं कारण झाल्यानंतर आता निवडणुकीच्या मंत्रिमंडळाच्या या सगळ्या ओवापोह करत या ठिकाणी कसं लेट करता येईल. म्हणजे जवळजवळ एका तर मंत्र्यांनी त्या ठिकाणी मागच्या सांगितलं की पुढच्या दिवाळीनंतर महिलांना लाडक्या बहिणीची योजनेचे पैसे मिळतील. म्हणजे अशा पद्धतीच्या आता त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये कुठेही सुस्थिरता दिसत नाही आहे, कुठेही त्या ठिकाणी तारतम्य दिसत नाही आहे आणि मला वाटतं महिलांना लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे सरकार करणार आहे. तर आपण या ठिकाणी महिलांमधनं ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या या ठिकाणी खरोखर सरकारने आपल्याला फसवलं आहे की काय अशा प्रतिक्रिया महिलांमधनं येत आहेत. त्यामुळे सरकार ही लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीमध्ये मतदान मिळवण्यासाठी दिलेले पैसे अशा पद्धतीची योजना या ठिकाणी ठरलेली आहे. या जिल्ह्यात आता नवीन आमदार निवडून आले, या ठिकाणी नवीन कॅबिनेट मंत्री झाले, काही खासदार झाले. या जिल्ह्यात आता आरोग्याचा बॅकलॉग भरून काढण्याच्या वर चर्चा होत आहेत. मला त्याचा आनंद आहे की आरोग्याच्या बॅकलॉग भरून काढण्याच्या चर्चा या व्हाव्यात. परंतु हा आरोग्याचा बॅकलॉग भरत असताना तो फक्त देखावा असताना कुठेतरी टेम्पररी डॉक्टर देऊन त्या ठिकाणी आपण त्या डॉक्टर भरले असा कुठेतरी देखावा निर्माण केला जाऊ नये. कट्ट्या PSCला असलेल्या एक डॉक्टर काढून त्या ठिकाणी कुडाळ महिला ह्याला बाल रुग्णालयाला देण्यात आला.
आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की बाल रुग्णालयात असलेली कमतरता भरून काढली, परंतु त्या ठिकाणी भूल तज्ज्ञ असो, त्या ठिकाणी अनेक पेशंटांना येणाऱ्या तक्रारी असो, यावरही कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे. या निमित्ताने मी सांगेन की या आरोग्य यंत्रणेमध्ये जर खरोखरच सुधारणा करायची असेल तर जिल्ह्यात असलेली कॅथ लॅब, जी आपल्याकडनं आमची सत्ता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी आमची सत्ता होती त्या काळात जी कॅथ लॅब आम्हाला मंजूर झाली होती, ती कॅथ लॅब आमची नेण्याचं काम दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचं काम झालं. आणि त्यामुळे एन्जिओग्राफी असेल, एन्जिओब्लास्टी असेल, या ठिकाणी सामान्य रुग्णांची फ्री त्या ठिकाणी झाली असती. मग ती कॅथ लॅब या ठिकाणी तात्काळ ती आणून या जिल्ह्याचा बॅकलॉग नक्कीच या सत्ताधाऱ्यांनी भरावा, अशी माझं या सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे. दुसरं माझं म्हणणं असं आहे की मालवणसारखं ग्रामीण रुग्णालय आहे, ज्या ठिकाणी सुसज्ज प्रसूतिगृह हे त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे त्या ठिकाणी ते प्रसूतिगृह चालू नाही. या ठिकाणच्या असलेल्या महिलांना त्याचा लाभ मिळत नाही आणि महिलांना मालवणपासून कुडाळमध्ये जाईपर्यंत त्या ठिकाणी जवळजवळ 30 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पडतं. तर महिलांना चेकअपसाठी जाण्यासाठी किंवा चेकअप हा आमच्या मालवण ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हावा, जेणेकरून महिलांना डिलेवरीपूर्वी जो चेकअप केला जातो, ज्या महिन्याला चेकअप करावा लागतो, त्याच्यासाठी हा प्रवास टाळता येईल आणि महिलांना या ठिकाणी सुसज्ज असं या ठिकाणी आपल्याला आरोग्य सुविधा देता येईल. त्यामुळे हाही महिलांचा आपल्या मालवण ग्रामीण रुग्णालयाचा बॅकलॉग या ठिकाणी भरण्याची गरज आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात डेंटिस्टच्या मशिनरी पण या ठिकाणी येऊन पडलेल्या आहेत आणि त्या डॉक्टरची मालवण ग्रामीण रुग्णालयात गरज आहे. हायड्रोसिल हर्नियासारखे ऑपरेशन या मालवण ग्रामीण रुग्णालयात होऊ शकतात, त्यासाठी पण डॉक्टर उपलब्ध करून देणं